श्री संत भिकोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या अमरावतीतील धामणगाव तालुक्यातील आष्टा येथे बुधवारपासून महोत्सवाला सुरुवात झाली आहे। दरम्यान शुक्रवारी धामणगाव येथील शास्त्री चौकातील गणपती मंदिरापासून श्री क्षेत्र आष्टा येथे पायदळ वारी काढण्यात आली। या वारीमध्ये असंख्य भक्तमंडळी सहभागी झाली होती। धामणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र आष्टा येथे संत भिकोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे। शुक्रवारी धामणगाव येथील शास्त्री चौकातील गणपती मंदिरापासून ते श्री क्षेत्र आष्टा येथे पायदळ वारी काढण्यात आली। यामध्ये भजन, दिंडी तसंच पालखी देखील होती। या वारीत असंख्य भक्तमंडळी सहभागी झाली। यामध्ये महिला व पुरुषांचा सहभाग होता। धामणगाव ते श्री क्षेत्र आष्टा जवळपास 19 किलोमीटर अंतर भक्तांनी दुपारपर्यंत पार केलं। पालखी खांद्यावर घेणं हा सेवेचा एक भाग समजला जातो। महिलांनी देखील पालखी आपल्या खांद्यावर घेऊन काही वेळ वाहिली। मोठ्या उत्साहानं महिला व पुरुष पायदळवारीमध्ये सहभागी झाले। संत भिकोजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून आष्टा येथे भाविकांचा महासागर उसळतो आहे। दरवर्षीप्रमाणे आमची यावर्षी भिकाराम महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळा आम्ही आयोजित करत असतो। तो पालखी सोहळा धामणगाव ते सर्व भिकाराम महाराज भक्तमंडळी आष्ट्याला जातात। रस्त्याने मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत सुद्धा करतात। पालखीचं एक भिकाराम महाराजची कृपा, श्री संत गजानन महाराज कृपा त्यांच्या प्रेरितून आम्ही हा पालखी सोहळा आयोजित करत आहे दरवर्षीप्रमाणे। यावर्षी हा पालखी सोहळ्यात जवळपास 200 ते 250 लोक सहभागी झालेले आहे। आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करून पुन्हा येथे सप्तखंजिरी वादन, कीर्तन यासारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। याशिवाय संगीतमय भागवत आणि हरिपाठ देखील येथे घेण्यात येतो आहे। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।